नमस्कार. सर्वांचं हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे अतिशय लठ्ठपणावर नवीन आधुनिक उपचार. लठ्ठपणा म्हणजे आपण सामान्य भाषेत ज्याला अतिशय जाड असणं असं म्हणतो. अशा व्यक्तीबद्दल सर्वसामान्यपणे अशी संकल्पना असते की ही व्यक्ती अतिशय आळशी असू शकते, जास्त प्रमाणात खात असते. पण तुम्हाला माहिती आहे का, एखाद्या तलावामध्ये एखादं बदक असतं, वरून अतिशय संथ दिसत असतं, पण खाली म्हणजे पाण्याखाली त्याचे पाय इतके जोरात चालत असतात, इतके प्रयत्न करत असतो. तसंच या अतिशय लठ्ठ व्यक्तींचं सुद्धा असतं. अनेक प्रकारचे डाएट्स आणि एक्सरसाइजेस सुरू असतात, पण कायमस्वरूपी उपाय असा मिळत नाही. अशा अतिशय लठ्ठ व्यक्तींसाठी नवीन आधुनिक उपचार पद्धती आहे बेरियाट्रिक सर्जरी. चला तर मग या विषयावर आपण अधिक माहिती करून घेऊया. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील लॅपरोस्कोपिक बेरियाट्रिक सर्जन डॉक्टर शशांक शहा. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर शशांक शहा हे प्रख्यात लॅपरोस्कोपिक आणि बेरियाट्रिक सर्जन असून त्यांना 30 वर्षांचा अनुभव आहे. डॉक्टर शहा यांना लठ्ठपणा व डायबिटीसवरील संशोधनासाठी अमेरिकन डायबिटीस असोसिएशनतर्फे विवियन फॉन्सेका स्कॉलर अवॉर्ड देऊन गौरविण्यात आलेला आहे आणि हा मान मिळवणारे ते जगातील एकमेव सर्जन आहेत. डॉक्टर शहा यांच्या नावावर 3 जागतिक विक्रम आहेत. पहिला विक्रम आहे 45 हर्निया शस्त्रक्रिया फक्त 10 तासात करण्याचा. त्यांचा या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झालेली आहे. सर्वात लहान मुलांची लठ्ठपणाची शस्त्रक्रिया व सर्वात जास्त वजनाच्या इंग्रजावर म्हणजेच 310 किलोच्या ब्रिटिश माणसावर त्यांनी बेरियाट्रिक सर्जरी यशस्वी केली आहे. याची नोंद BBC चॅनलने सुद्धा घेतलेली आहे. डॉक्टर शहा हे जगातील अनेक देशांमध्ये जाऊन शस्त्रक्रियेचे शिक्षण देणारे व्हिजिटिंग प्रोफेसर आहेत. अमेरिकन सोसायटीच्या विभागाने त्यांना सर्जन ऑफ एक्सलन्स हे सर्टिफिकेट बहाल केलेलं आहे. असं व्यक्तिमत्व आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेलं आहे. आजचा विषय आहे अतिशय लठ्ठपणावर नवीन आधुनिक उपचार. आणि प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच. प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 24908050. दुसरा क्रमांक 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. लठ्ठपणाचे जेव्हा आपण म्हणतो की नवीन उपचार, तर लठ्ठपणाचे नवीन उपचार कोणते उपलब्ध आहेत आणि लठ्ठपणाचा उपाय महत्त्वाचा का आहे, ह्यापासून आपण सुरुवात करूया. ॲक्च्युली लठ्ठपणाला कोणी आजारच समजत नाही. सर्व लोकांना असं वाटतं की एखाद्या लठ्ठ व्यक्तीने थोडं कमी खाल्लं, थोडा व्यायाम केला की लगेच तो बारीक आणि नॉर्मल होऊ शकेल. पण असं ॲक्च्युली होतच नाही. त्याचं कारण हा आजार आहे, हा पचनक्रियेचा आजार आहे, ज्याला मेटाबॉलिझमचा आजार असं म्हणतात. खरं तर हा वेगवेगळ्या हॉर्मोनचा आजार असल्यामुळे शरीरात होणाऱ्या हजारो जवळजवळ सर्व आजारांचं मूळ या लठ्ठपणामध्ये असतं. या लठ्ठपणामुळे तुम्हाला डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा सर्व विकार होऊन त्यांनी तुमच्या आयुष्यात पुढे काही वर्षांनी धोका होतो. तुमच्या आयुष्याची क्वालिटी खराब होते आणि त्यामुळे लठ्ठपणाची वेळेवर ट्रीटमेंट घेणे, त्याला आजार समजून त्याच्यावर उपाय करून घेणे हे अत्यंत महत्त्वाचं असतं. ओके, म्हणजे लठ्ठपणा हा फक्त चेष्टा मस्करीचा विषय नसून हा एक अतिशय गंभीर आजार सुद्धा आहे, हे आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे. सर, कोणकोणते आजार लठ्ठपणाच्या उपायांनी बरे होऊ शकतात? मग लठ्ठपणाच्या उपायांनी तसं तुम्ही मनात विचार कराल ते खरे आजार बरे होऊ शकतात. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सांधेदुखी, दम लागणे, घोरणे, ब्लड प्रेशर वाढणे, वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटी असणे, कंबरदुखी असणे, मानसिक आजार असणे, एखाद्या व्यक्तीला स्वतःबद्दल आरशात बघून कॉन्फिडन्स वाढत नसेल, इव्हन रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येणे, हृदयविकार, किडनी विकार, कोलेस्टेरॉल वाढणे, असे खूपसे आजार हे लठ्ठपणामुळे होतात. आणि नशिबाने लठ्ठपणाची ट्रीटमेंट दिल्यामुळे लठ्ठपणामुळे होणारे हे सर्व आजार परत फिरून माणूस
किंवा व्यक्ती पूर्ण नॉर्मल होऊ शकते हे ऍक्च्युली वरदानच आहे. निश्चितच. आणि हे काही उदाहरणासोबत आपण सांगू शकता का? मी तुम्हाला एक उदाहरण दाखवणार आहे, त्याच्यामध्ये हे बरेच आजार दिसतील. या व्यक्तीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्यांना डायबिटीस होता, ब्लड प्रेशरसाठी 5-5 गोळ्या घेऊन ब्लड प्रेशर कंट्रोल होत नव्हतं, 2 पावलं चालली तरी दम लागायचा, स्वतःवरचा कॉन्फिडन्स कमी होत चालला होता, घोरण्यामुळे त्यांची झोप पूर्ण व्हायची नाही, ऑक्सिजन मधून मधून लावायची गरज व्हायची, डॉक्टरांच्याकडे गेलं तर डायरेक्ट आयसीयू मध्येच ऍडमिट करायचे. या दुर्मिळीतल्या उपचारानंतर तुम्ही पूर्ण बदल बघू शकता. हे सर्व आजार गेलेले आहेत. ब्लड प्रेशर नॉर्मल आहे, व्यक्ती चालू फिरू शकते. तुम्ही त्यात पाहिलं तर त्यांचा कॉन्फिडन्स इतका वाढलाय की ते जॉगिंगचे शूज घेऊन ऍक्च्युली जॉगिंगला निघालेले आहेत. निश्चितच. आणि सर, अनेक वेळेला काय होतं की लठ्ठपणाचा उपाय म्हणजे एक आपण म्हणतो की भुकेवर मनाचा ताबा असणं हे फार महत्वाचं आहे. मग ह्यासाठी काही आपण करू शकाल का? म्हणजे तो कसा ठेवावा हे काही आपण मार्गदर्शन करू शकाल का? खूप वेळेला आपण असं बघतो की लोक असं सांगतात की जरा तुझी भूक कंट्रोल कर, थोडं कमी खा, थोडी भूक तुझी आवरायचा प्रयत्न कर. तसं जर बघाल तर भूक लागणं हे देवाने दिलेलं एक गुणधर्म आहे, आपल्याला आजारांपासून प्रोटेक्शनसाठी दिलेलं आहे. भूक लागणे किंवा न लागणे हे पोटामध्ये जठरामधून तयार होणाऱ्या एका हॉर्मोनचं कार्य आहे, त्याला ग्रेलिन असं म्हणतात. ज्या माणसाच्या शरीरात ग्रेलिनचं प्रमाण वाढत जातं त्याला सारखी किंवा वारंवार भूक लागते. एखाद्या व्यक्तीला सारखी भूक लागत असेल, भूक कंट्रोल होत नसेल तर बाकी सर्व लोक त्याला दोष देतात की तुझा कंट्रोल होत नाही. पण भूक लागणं हा स्वभाव नसतो, भूक कंट्रोल करायचा प्रयत्न करणं हाही स्वभाव नसतो. आणि अशा माणसांना खूप वेळेला 4-4, 5-5 पोळ्या खाऊनही पोट भरत नाही. पण त्याच्यात त्यांची चूक नसते. मी तुम्हाला एका पेशंटच्या द्वारे हे तुम्हाला दाखवणार आहे की खूप भूक लागायची, कंट्रोल व्हायची नाही आणि दर 2-3 तासांनी काहीतरी खावं वाटायचं, जे नको असेल तेच खायची इच्छा व्हायची. असं तुम्ही एका स्लाइडमध्ये बघाल की त्यांना ट्रीटमेंटच्या आधी काहीही झालं तरी सुद्धा खावंच वाटायचं. दुर्बिणीतल्या उपचारानंतर त्यांचं एक्सेस क्रेविंग निघून गेलं. ते नॉर्मल जेवण करू शकत होते पण ते जेवण अंगी लागून त्याचं फॅट होत नव्हतं. असलेलं सर्व फॅट विरघळून नाहीच झालं आणि हळूहळू व्यक्ती नॉर्मल झाली. निश्चितच. म्हणजे काही हॉर्मोन्सचा सुद्धा ह्याच्यामध्ये सहभाग असतो अतिशय लठ्ठपणामध्ये. सर, आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे लातूरवरून. सरोजा कांबळे प्रश्न विचारतायत. नमस्कार. माझा मुलगा 9वीला आहे. हा, बोला, प्रश्न सलग विचारा. माझा मुलगा 9वीला आहे, त्याचं वय 14 वर्ष आहे आणि त्याचं वजन आहे 56 किलो. किती किलो? 56 किलो. 56. हा हा हा. हा. उंची किती आहे त्याची? उंची 196. 196. ठीक आहे. ठीक आहे, 196. ठीक आहे. एक आनंद आहे मला की याच वयामध्ये जरा जरी वजन वाढायला लागलं तरी त्याच्यावर लक्ष द्यावं असं तुमच्या लक्षात आलेलं आहे. आणि वेळेत जर आपण असं बघितलं की त्याला जास्त भूक लागते किंवा त्याचं काही चुकत असेल तर त्याला तज्ज्ञांकडे जाऊन त्याच्या रक्तातल्या हॉर्मोनच्या काही तपासण्या करून वेळेत जर उपाय केला तर या वाढत्या वयामध्येच तो नॉर्मल होऊ शकेल. बरोबर. एक महत्वाचं आहे की वाढत्या वयामध्ये वजनावरती जर अग्रेसिव्हली ट्रीटमेंट दिली नाही तर हे 14 ते 18 या वयामध्ये जेव्हा मुलाची जडणघडण घडत असते त्यावेळी जर उपाय केला नाही तर खूप वेळा पुरुषत्वाच्या हॉर्मोनचं स्त्रीत्वामध्ये रूपांतर होतं, मुलांची छाती वाढायला लागते, कंबर वाढायला लागते आणि ह्याच्यासाठी त्याच्यावरती वेळेवर लक्ष देणं हे अत्यंत आवश्यक आहे. हो, मग या अशा अतिलठ्ठ व्यक्तीने जिम मध्ये जाऊन जर व्यायाम केला तर त्यांना यश येऊ शकते का? याविषयी तुम्ही काय सांगू शकता? आता मी सांगतोय ते अतिलठ्ठ व्यक्तींबद्दल. असं समजा की एखाद्या व्यक्तीचं वजन 100 किलो आहे आणि त्याला जिम मध्ये जायचंय. ऑलरेडी त्याचे गुडघे थकलेले आहेत, त्याचे मणके थकलेले आहेत, कारण 40 किलोचं एक्स्ट्रा वजन, तर 40 ते 50 किलोचं एक्स्ट्रा वजन गेले कित्येक वर्ष ते ओढतायत. देवाने आपलं शरीर 50 ते 70 साठी दिलेलं असतं. मी एक उदाहरण देणार, तुमच्या लक्षात येईल. एक 58 वर्षाचे गृहस्थ होते, त्यांचं वजन 105 किलो होतं. त्यांना चालणं सुद्धा अवघड होतं, गुडघे दुखायचे, स्नायू दुखायचे. आता ह्यांना जर जिम मध्ये जायला सांगितलं तर एखाद्या व्यक्तीने 50 किलो वजन घेऊन जर जिम केली त्याची हाडं, त्याचे स्नायू लवकरच खराब होऊन त्यांना आजार होऊन त्यांना कदाचित हाडांच्या शस्त्रक्रियेची गरज येऊ शकेल. तुम्ही बघू शकता की आपल्या नातवाला सुद्धा त्यांना उचलून घेता येत नाही, त्यांना बसून कोणाला तरी द्यावं लागतंय. पण उपायानंतर जर बघाल तर त्यांचं वजन हळूहळू कमी होऊन जवळजवळ 60 किलो झालंय. आता 60 किलो झाल्यावरती ते सहज उठून चालणं फिरणं रोज करू शकतात. खास त्याच्यासाठी जिमला जायची गरज नसते.
तुमच्या रेग्युलर आयुष्यामध्ये तुम्ही जर सर्व कामं स्वतः केलीत, अगदी टीव्हीचा रिमोट वापरण्याच्या ऐवजी तुम्ही उठून बटन बंद केलं, लाईटचं बटन बंद केलं, स्वतःच उठून सगळं वाढून घेतलं, जिने चढून गेलात किंवा ऑफिसला जवळ असेल तर लिफ्टचा वापर न करता किंवा कारचा वापर न करता गेलात, तर आपोआप तो सर्व प्रकारचा व्यायाम होतो. पण हे सर्व वजन कमी झाल्यानंतर अत्यंत जास्त वजन तुमच्या खांद्यावर असताना व्यायाम करण्याचा अघोरी प्रयत्न करू नये. त्यामुळे तुमचे हाडं, स्नायू हे खराब होऊन तुम्हाला लवकरच हाडांचे आजार तयार होऊ शकतात. अच्छा, म्हणजे अतिउत्साहामध्ये आपण कधी कधी हानी सुद्धा करू शकतो. हे ध्यानात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला सर एका डॉक्टरांचा फोन आलेला आहे. डॉक्टर फिरोज इनामदार प्रश्न विचारतायत नांदेडवरून. नमस्कार. नमस्कार. हॅलो. बोला. हो, नमस्कार. हा मॅडम, मी डॉक्टर इनामदार बोलतोय, फिरोज इनामदार भोकरहून, हा, हा. नांदेडहून. माझं सरांनी ऑपरेशन केलेलं आहे हं, हं. आणि मला त्याचा खूप जास्त फायदा झालेला आहे. तर हे खूप मोठे सर्जन आहेत आणि त्यांचे जे काही माझं ऑपरेशन झालेलं आहे ते एकदम सक्सेसफुल आणि चांगलं ऑपरेशन झालेलं आहे. आणि मला अजून सुद्धा हेच सांगायसाठी, सरांचे धन्यवाद करण्यासाठी मी फक्त फोन केला. निश्चितच धन्यवाद. आणि आज गुरुपौर्णिमेचा मुहूर्त अतिशय छान साधलेला आहे. बिलकुल. तर हे निश्चितच. गुरुदक्षिणा आम्हाला भेटलेली आहे सर. गुरुदक्षिणा म्हणून आम्ही त्यांचे स्टुडंट्स आहोत. निश्चितच नाही, धन्यवाद. अत्यंत महत्वाचं म्हणजे एका डॉक्टरांनी स्वतःचा अनुभव असं सांगून सर्व रुग्णांना सांगणं हे जास्त महत्वाचं आहे. कारण एका डॉक्टरांना सर्व उपाय माहिती असतात, डाएटचा उपाय माहिती असतो, व्यायामाचा उपाय माहिती असतो आणि सर्व करूनही उपाय होत नाही असं म्हणल्यावरती त्यांना लक्षात येतं की त्यांचे काही हॉर्मोन बिघडले असेल, पचनक्रिया, मेटाबॉलिझम बिघडला असेल आणि नंतर हा उपाय करून ते स्वतःहून इथं सांगतायत की त्याचा यश आलेलं आहे. निश्चितच. त्याचा मला आजच्या दिवसाला खूप आनंद होतो. सर, सगळ्यांची आता उत्सुकता अतिशय ताणलेली आहे की लठ्ठपणावरील जो आधुनिक उपचार आहे, जो तुम्ही दुर्बीण उपचार म्हटला, तो नेमका काय असतो मग? हा दुर्बिणीतला उपचार म्हणजे ऍक्च्युली तुमच्या पोटामध्ये जठर, आतडं, लिव्हर, पॅनक्रियाज या सगळ्यामध्ये तुमची जेवणाची पचनक्रिया होत असते. सर्व लोक जेवतात, काही जणांमध्येच त्याचं फॅटमध्ये रूपांतर होतं आणि काही जणांमध्ये फॅटमध्ये रूपांतर होतच नाही. खूप बारीक लोक असतात, खातात पण अंगी लागत नाही आणि खूप जाड लोक असतात, हवा पाणी जरी लागलं तरी जाड होतं. ही सर्व पचनक्रिया ही जठर आतड्यामधून तयार होणाऱ्या हॉर्मोनवर अवलंबून असते आणि हे जेव्हा बिघडतं, याचा जेव्हा तोल बिघडतो, तेव्हा हे ट्रीटमेंट दुर्बिणीतून केली जाते. आता मी असं सांगतो की दुर्बिणीतून ह्याला असं का म्हणतात की कुठलीही शस्त्रक्रिया शब्द ऐकला की माणसाला भीती वाटते की कुठेतरी कट असणार, कुठेतरी दुखणार. पण ह्या दुर्बिणीतून लेझर किंवा या मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंटद्वारे केल्यामुळे शस्त्रक्रिया अर्धा तासाहून कमी वेळात संपते. पोटाला कुठेही छेद नसतो, पोटाला कुठेही टाका नसतो आणि व्यक्ती 2 तासात चालायला फिरायला लागते, 2 दिवसात कामाला सुद्धा लागू शकते. म्हणजे अतिशय सुलभ आणि अतिशय सोपी अशी ही शस्त्रक्रिया आता आधुनिक उपचार पद्धतीमध्ये उपलब्ध आहे. याविषयी असंच आपण मार्गदर्शन घेत राहणार आहोत. मधुमेहावर सुद्धा ही शस्त्रक्रिया उपयोगी होऊ शकते का, याविषयी तुम्हाला सर्वांना उत्सुकता असेल, मलाही आहे. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. नेहमी आपल्याला असं वाटतं की संध्याकाळी भुकेची वेळ असते, तेव्हा नेहमी असं वाटतं की काहीतरी कमी खाल्लं पाहिजे, पण जे आहे पोटभरीचं असलं पाहिजे. विशेष करून लठ्ठ व्यक्तींमध्ये ही समस्या आपल्याला नेहमीच आढळते. मग अशा वेळेस काय खाल्लं पाहिजे? तर सहज आपल्याला उपलब्ध असणारी सुकी भेळ असेल, जी पुरी आणि शेवशिवाय खाऊ शकतो. ज्वारीच्या लाह्या आहेत, मखाणा आहे, पातळ पोह्यांचा चिवडा आहे, अगदी हलका तडका दिलेला. ह्याच्याशिवाय राजगिरा आहे. राजगिरा अतिशय पौष्टिक सुद्धा आहे. राजगिराची चिक्की असू शकते, गुळ घातलेली. ह्या गोष्टी जर आपण त्यावेळेला खाल्ल्या आणि त्याच्याबरोबर एखादं फळ खाल्लं तर निश्चितच ही भुकेची वेळ आपल्याला पौष्टिक भुकेची वेळ सुद्धा होऊ शकते आणि अतिरिक्त कॅलरीज आपण टाळू शकतो. सर, आता तुम्ही म्हणालात की अतिशय सोपी आणि सहज सुलभ अशी ही शस्त्रक्रिया आहे. बिन टाक्याची नो स्कार शस्त्रक्रिया नेमकी काय आहे ही? एखादी शस्त्रक्रिया करताना त्याला 2 किंवा 3 किंवा 4 छेद असतात. एका छेदामधून दुर्बीण जाते, ज्याच्यात टीव्हीच्या स्क्रीनवरती आपल्याला पोटामध्ये दिसू शकतो आणि 2 बाकीचे 5 मिलीमीटर ते बॉलपेन एवढे छेद असतात, ज्यातून उजवा हात जातो, डावा हात जातो. आता एखाद्या मुलीला
सपोज आपली शस्त्रक्रिया केली आहे हे कधीच दिसू नये असं वाटत असेल, चांगले कपडे घालायचे असतील आणि किंवा लग्न व्हायचं असेल आणि तिला असं वाटत असेल की माझी शस्त्रक्रिया कोणालाच दिसू नये, तर ही पूर्ण शस्त्रक्रिया एका छोट्याशा छेदमधून बिंबीमधून 3 हत्यारे घालून करता येते. म्हणजे शस्त्रक्रियेचा छेद बिंबीच्या आत असतो, पण तो बिन टाकायचा असल्यामुळे नंतर कोणाला अगदी नवऱ्याला सुद्धा शोधूनही तो छेद सापडला जात नाही. मी एक उदाहरण दाखवणार आहे, तुमच्या डोळ्यासमोर पाहिल्याबरोबर लगेच लक्षात येईल की अशी एक आलेली होती मुलगी माझ्याकडे की डॉक्टर माझं वजन कमी करून पाहिजे आहे, पण मला खूप छान कपडे घालायचे आहेत आणि माझा नंतर कोणालाही ऑपरेशन दिसलं नाही पाहिजे. तर असं असणाऱ्या व्यक्तीला आपण बिन टाक्याचं पूर्ण ते बेंबीमधून शस्त्रक्रिया करतात, ज्याला नो स्कार शस्त्रक्रिया म्हणतात. म्हणजे दुर्बिणीतून उपचार होतो, पण पेशंटला किंवा दुसऱ्या कोणालाही कुठून केला आहे हे दिसत नाही. आणि हा एक आता आधुनिक उपाय आहे, याचा जास्तीत जास्त रुग्णांनी फायदा घ्यावा असं मला वाटतं. नुसती हीच नाही तर हर्निया, गॉल ब्लॅडर किंवा बाकी सर्व उपाय सुद्धा असे बिन टाकेचे किंवा नो स्कार होऊ शकतात. हो सर, मग हे झालं आपण कॉस्मेटिक दृष्टीने, पण ज्यांची ही शस्त्रक्रिया झालेली असते त्यांनी पूर्ववत आयुष्य त्यांचं नॉर्मल रिझ्यूम करू शकतात का? किंवा काही काम असतात म्हणजे वर्क रिलेटेड, प्रोफेशन रिलेटेड असतात, ते त्यांचं काम पूर्ववत करू शकतात का? जसं जसं वजन कमी होत जातं तशी व्यक्तीचं फॅट विरघळून ती हळूहळू नॉर्मल होत जाते. सांध्यांवरचा भार जातो, गुडघ्यांवरचा भार जातो, फुफ्फुसाचं एक्स्ट्रा काम कमी होतं, हृदयाचं एक्स्ट्रा काम कमी होतं. त्या व्यक्तीला एकदम हलकं वाटायला लागतं, जास्तीत जास्त काय करावं वाटतं. एका त्यांच्या वयाच्या दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीसारखं जेवण, खाण, काम करणे, पळणे, एन्जॉय करणे, सर्व गोष्टी व्यक्ती करू शकतात. आणि मी तुम्हाला एक उदाहरणात दाखवणार आहे की या बाई पूर्वी चालता येत नव्हतं, त्यांना दम लागायचा, कुठे बाहेर जातानाही त्यांना, मी या स्लाइडमध्ये दिसेलच तुम्हाला की कुठे बाहेर जातानाही त्यांना सारखा कोणाचा तरी आधार लागायचा. त्यांना कॉन्फिडन्स चालला होता की मी आता जग फिरून एन्जॉय करू शकेल का नाही. आणि त्याच व्यक्ती तुम्ही बघताय की आता इतक्या तरुण झाल्यात की त्या झाडावर चढून बसू शकल्या. हे उदाहरण एकासाठी दिलंय की सर्व व्यक्ती, इव्हन स्पोर्ट्समन आहेत, मॅरेथॉन पळणारे पेशंट्स आहेत, सर्व गोष्टी एकानंतर नॉर्मल करू शकतात. फक्त तुमच्या आजाराचं मूळ आणि लठ्ठपणा हा पूर्ण नाहीसा झाला पाहिजे. सर, आणि मग ह्या दुर्बिणीद्वारे उपचारानंतर ती व्यक्ती जेवण पण नेहमीसारखं घेऊ शकते का? त्याच्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन्स येतात त्यांना? जेवण सुद्धा प्रत्येक व्यक्ती काही महिन्यानंतर नॉर्मल जेवण जेवू शकते. आता नॉर्मल जेवण म्हणजे प्रत्येकाचं जे काय नेहमीचा आहार असेल तो, म्हणजे साऊथ इंडियन असेल तर तो राईस बेस्डच जेवणार, महाराष्ट्रीयन असेल तर तो पोहे, उपमा सगळं हेच खाणार. हेच सर्व खायला परवानगी असते. एन्जॉयमेंटलाही परवानगी असते, फक्त एन्जॉयमेंटचा अतिरेक होऊ नये. रोजच एन्जॉयमेंट, रोजच आईस्क्रीम, रोजच चॉकलेट करू नये एवढाच सल्ला असतो. बाकी सर्व व्यवस्थित एन्जॉय करता येईल. सर, आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. पांडुरंग प्रश्न विचारतायत नागपूरवरून. नमस्कार. नमस्कार मॅडम. हॅलो, बोला. नमस्कार. हा नमस्कार मॅडम. माझा मुलगा 10 वर्षाचा आहे, वजन 51 किलो आहे. हा हा. त्याचे थायरॉइड वगैरे चेक केलं, डॉक्टर काही सांगतच नाही. ठीक आहे, मी उत्तर देतो. धन्यवाद. जसं मगाच्या मुलाला मी उत्तर दिलं तसंच आहे. तुम्हाला वेळेत लक्षात आलेलं आहे. तुम्ही लगेच लठ्ठपणाच्या तज्ज्ञांकडे त्याला दाखवायला पाहिजे. कदाचित लहान मुलांच्या तज्ज्ञांकडे किंवा एंडोक्रिनॉलॉजिस्ट दाखवलं तरी चालेल. आणि कारण शोधून त्याला जर वेळेत उपाय केला तर पुढे होणारा अतिलठ्ठपणा टाळला जाईल. ओके सर, आणि तुम्हाला अमेरिकन डायबिटीस असोसिएशन तर्फे डायबिटीसचा सर्वोच्च सन्मान मिळालेला आहे. डायबिटीसच्या नेमका कोणत्या रुग्णांसाठी शस्त्रक्रिया वरदान ठरू शकते? हे ऍक्च्युली संशोधन टाईप 2 डायबिटीसच्या रुग्णांमध्ये झालंय. टाईप 2 डायबिटीस म्हणजे आयुष्यामध्ये काही दिवसांनंतर झालेला, ज्यांचं पोट मोठं आहे, शुगर वाढत चालली आहे, गोळ्या वाढत चालल्यात आणि तरी सुद्धा कंट्रोल होत नाही, अशा रुग्णांसाठी हे चांगलं एक उदाहरण आहे. की बघताय तुम्ही की एका चित्रात ते नॉर्मल झाल्यानंतर दिसतंय आणि हळूहळू फुगत गालावरती फॅट वाढलाय, घोरणं वाढलंय, बीपी यायला लागलं, कोलेस्टेरॉल वाढलं, पोट वाढलं. अशा उपायांनंतर त्याच्यावरती मेटाबॉलिझम बदलतो. म्हणजे या उपायांनंतर पॅनक्रियाजमधून इन्सुलिन तयार करण्याची कॅपॅसिटी वाढते. खूप औषधं घेऊन 300 शुगर असणाऱ्या व्यक्तीची 2-3 दिवसामध्येच शुगर नॉर्मल होते. आणि भारतामध्ये लाखो करोडो लोकांना डायबिटीस आहे आणि त्याचं कारण समजत नाहीये. भारत हा जगामधला सर्वात मोठा देश होत चाललाय आणि म्हणून त्याच्यावरती आम्ही संशोधन केलं की गोळ्या, औषध ह्या सर्वांनी जर बरा होत नसेल
तर अशा व्यक्तीसाठी काय उपाय करता येईल आणि ह्या मेटाबॉलिक आणि बेरियाट्रिक सर्जरीचे आम्ही संशोधन करून असं दाखवलंय की डायबिटीसनी त्रस्त झालेल्या रुग्णाला तुम्ही डायबिटीसमधून मुक्त करू शकता आणि ह्या उपायाला ॲक्च्युली अमेरिकन डायबिटीस असोसिएशननी नुसतं अवॉर्डच दिलेलं नाही तर त्यांच्या गाईडलाईन्समध्ये नवीन ट्रीटमेंटमध्ये हा एक उपचार द्यावा असं त्यांनी सर्व जगामध्ये स्प्रेड केलेलं आहे. म्हणजे जगन मान्यता ह्या उपचाराला मिळालेली आहे असं आपण नक्की म्हणू शकतो. सर, अनेक वेळेला मधुमेही व्यक्तींमध्ये इन्सुलिनचे इंजेक्शन चालू असतात, त्याचबरोबर त्यांना असोसिएटेड काही डोळ्याचे विकार, नसांचे विकार, किडनीचे विकार असू शकतात. मग अशा रुग्णांना सुद्धा या बेरियाट्रिक सर्जरीचा फायदा होऊ शकतो का? खरं तर ज्या लोकांना इन्शुलिन सुरू होतं म्हणजे गोळ्यांचा उपाय होत नाही, इन्शुलिन घ्यायचं म्हणजे दिवसातनं 2-3दा टोचून घ्यायचं, शुगर कमी व्हायची भीती, त्यामुळे डोस कमी जास्त होतो, शुगर कमी झाल्यावर गोड खाणं होतं, त्याच्याचमुळे नसांचे आजार होतात, पाय बधीर होतात, किडनीचे आजार होऊ शकतात, डोळ्याला अंधत्व येण्याची शक्यता वाढते, सारख्या डोळ्याच्या लेझरचे ट्रीटमेंट होतात आणि डॉक्टर सांगतात पोट कमी करा, शुगर कंट्रोल करा. आणि जर होतच नसेल तर अशा रुग्णांनी काय करावं? तर अशा रुग्णांसाठी ही दुर्बिणीतले उपचार हे ॲक्च्युली वरदान ठरतं. 10-10, 15-15, 20-20, 25-25 वर्ष डायबिटीस असलेल्या रुग्णांचा डायबिटीस पूर्ण गेलेला आहे. ते सर्व नॉर्मल जेवूनही त्यांची शुगर नॉर्मल आहे आणि त्यांचे हे सर्व आजार परत फिरतात, त्यांचं वाढणं कमी होतं आणि त्यांचं आयुष्य सुद्धा वाढतं कारण ह्या आजारांमुळे त्यांच्या शेवटी जीवाला धोका निर्माण होत असतो. निश्चितच, कारण डायबिटीज हा तसा थोडासा सायलेंट किलर आपण म्हणू शकतो की मुंगीच्या पावलांनी येतो आणि हत्तीप्रमाणे आपल्या शरीरात विराजमान होत असतो आणि अनेक त्रास देत असतो. सर, आपल्याला एक प्रश्न आलेला आहे नांदेडवरून. ओमप्रकाश सूर्यवंशी प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार मॅडम, मी नांदेडवरून बोलतोय. माझं वय आहे 28 वर्ष आणि वजन 75-76 किलो आहे. रोज मी सकाळी व्यायामाला जातो मॅडम, तरी सुद्धा वजन कमी होत नाही. काय त्याच्यावर काही उपाय? उंची किती आहे तुमची? काय म्हटलं मॅडम? उंची 5 फूट 7 इंच. ओके, ठीक आहे. तुम्ही एक फार महत्वाचा प्रश्न समोर उभा राहिलेला आहे की व्यायाम करून वजन कमी करावं का? आणि जगामधल्या सर्व लिटरेचरमध्ये व्यायाम हे सुदृढ होण्यासाठी आहे, व्यायाम हा निरोगी राहण्यासाठी आहे, व्यायाम हा वजन कमी करण्याचा उपचार म्हणून वापरायला कुठेही सांगितलेलं नाही आहे. आणि हा एक लोकांचा गैरसमज असतो म्हणून ते जिमला जातात, 2-3 महिने थोडंसं वजन कमी होतं, काही दिवसांमध्ये जिम थांबवली की नंतर परत त्याच्याहून जास्त वजन वाढतं आणि वजन कमी करायच्याऐवजी वजन वाढवण्याचा तो उपाय होऊन बसतो. आणि त्यामुळे स्वतः उपाय न करता जर कोणाचं वजन वाढत असेल तर त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे, तज्ज्ञाकडून डाएट घेतला पाहिजे, जमेल तेवढाच व्यायाम रोज सुरू केला पाहिजे आणि हळूहळू आयुष्यभर मेंटेन होईल असाच उपाय केला पाहिजे. व्यायाम हा करावा, व्यायाम हा उपयोगी असतो, पण हा निरोगी होण्यासाठी असतो, हा वजन कमी करण्याचा उपाय किंवा मेडिसिन म्हणून वापरू नये. अतिशय मोलाचा सल्ला आपल्याला आज मिळालेला आहे. सर, आपण जेव्हा म्हणतो की इन्सुलिन किंवा इतरही डायबिटीसचे जे त्रास असतात त्याचं काही उदाहरण आहे का तुमच्याकडे? हो, मी एक उदाहरण दाखवणार आहे की व्यक्ती होते ज्यांना 15 वर्ष डायबिटीस होता. डायबिटीसची 5 औषधं, एक कोलेस्टेरॉलची गोळी, एक ॲस्पिरिन, इन्शुलिन आणि हे सर्व करून ते दमले होते. एवढं करूनही त्यांना डायबिटीसमुळे वेगवेगळ्या अवयवांना अपाय व्हायला लागला होता. तुम्ही दुसऱ्या चित्रात बघताय की इतक्या वर्षाचा डायबिटीस असून सुद्धा अर्ध्या गोळीमध्ये त्यांचा डायबिटीस पूर्ण बरा होतोय. गोळीची गरज सुद्धा नाही, पण ती गोळी त्यांच्या पॅनक्रियाची कॅपॅसिटी आणि संवेदना वाढवण्यासाठी दिली आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याही व्यक्तीला चांगलं जेवण करायला आवडतं, पोटभर जेवण झाल्याचं समाधान करायला आवडतं. डायबिटीस झाल्यावरच असं वाटतं की गोड खावं, चुकीचं खावं असं वाटतं. तेव्हा सर्व खाण्याचं समाधान मिळूनही तुमची शुगर नॉर्मल राहिली आणि पोट भरल्याचं समाधान झालं तरच व्यक्ती आनंदात राहू शकते. आणि ह्या दुर्बिणीतल्या उपचारानंतर हे समाधानही मिळतं, डायबिटीसही बरा होतो आणि पुढच्या आयुष्यातले धोके पण टळतात. बरोबर, निश्चितच. आणि ह्याबरोबर जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल करणं हे अतिशय महत्वाचं असतं. सर, लठ्ठपणामुळे अनेक वेळेला आता आपल्याला प्रश्न पण आले होते की गुडघेदुखी असते, कंबरदुखी असते, तर आणि मग त्यांना काय होतं की पुढे जाऊन ह्याच्या नी रिप्लेसमेंट सर्जरीज आहेत, स्पायनल सर्जरीज आहेत, ह्यांचा सल्ला दिला जातो. मग ह्या सर्जरीनंतर, आपल्या या सर्जरीनंतर हे टाळता येऊ शकतं का? खरं तर तुम्ही मुख्य कारण जर बघितलं गुडघे, सांधे, तर त्यांच्यावरती एक्स्ट्रा 30-40 किलोचा दाब आलेला असतो आणि दाबून दाबून त्याच्यावर घर्षण होऊन ते गुडघे खराब व्हायला लागतात.
मणके वाकडे होतात, कारण तेवढं वजन त्यांना झेपत नाही. आता त्याच्यावरती तुम्ही जरी शस्त्रक्रिया करून गुडघे बदललेत आणि त्याच्यावरती जर वजन कमी झालं नाही, तर खूप वेळा जॉईंट रिप्लेसमेंट या शस्त्रक्रिया सुद्धा यशस्वी होत नाही, कारण निसर्गाने दिलेला जॉईंटची कॅपॅसिटी या कृत्रिम जॉईंटपेक्षा खूप जास्त असते. पण त्याच्याऐवजी जर दुर्बिणीतून उपचार करून हळूहळू जर वजन कमी झालं तर सांधे परत पूर्ववत होऊ शकतात, त्यांच्यातली गॅप परत नॉर्मल होते. मी एका उदाहरणात दाखवणार आहे. मी काही न बोलताच तुम्ही जर बघितलं चित्राकडे तर तुमच्या लक्षात येईल की या व्यक्ती वजन कमी करायचा प्रयत्न करत होत्या, पण कंबर दुखते, गुडघे दुखतायत, तर चालणार कसं? जरा पण चालला तर दम लागतोय, व्यायाम करता येत नाही, भूक लागते, काय उपाय करणार? आणि गुडघे बदलायला सांगितले, सांधे माणक्याचं पण ऑपरेशन सांगितलं, एवढ्या शस्त्रक्रिया कशा करणार? म्हणून घाबरून त्यांना ऑर्थोपेडिक सर्जनने सांगितलं की वजन कमी करून या. कसं करायचं कळत नाही, म्हणून त्या आल्या, दुर्बिणीतनं उपाय झाले आणि नंतर त्यांची सांधेदुखी थांबली, कंबरदुखी थांबली, चालणं फिरणं नॉर्मल झालं, पूर्ण आयुष्यच बदलून गेलं. हे सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे की जर तुम्हाला गुडघे इतके दुखत असतील की चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही, तर दोन्ही गुडघे खूप खराब होईपर्यंत थांबू नये. आधीच उपाय करून तुमचं वजन नॉर्मल करावं. तुमच्या नैसर्गिक गुडघ्यांचं आयुष्य तुमचं खूप वाढून ते आयुष्यभर टिकू शकतं. बरोबर. म्हणजे अतिशय लठ्ठपणा हा स्वतःच इतर अनेक आजारांना आमंत्रण देत असतो. मधुमेह, उच्च रक्तदाब, कंबरदुखी, सांधेदुखी यासारखे विविध आजारांनी ही व्यक्ती त्रस्त होत असते. त्यामुळे वेळीच हा आपल्या अतिशय लठ्ठपणावर उपचार केलेला निश्चितच चांगला आहे. कार्यक्रमामध्ये असेच पुढे आपण चर्चा करत राहणार आहोत. आत्ता घेऊया एक छोटीशी विश्रांती. अतिशय लठ्ठ व्यक्ती असली किंवा इतरही व्यक्ती असतात त्यांना अतिशय गोड खाण्याची इच्छा होत असते. असं सरांनी सुद्धा आता सांगितलं, आईस्क्रीम्स, मिठाई, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येत असतात. पण काय खावं याविषयी जर संभ्रम असेल तर साधा सोपा उपाय म्हणजे आपल्याजवळ फळं ठेवावीत किंवा गुळाने बनलेल्या जर आपल्याकडे काही रेसिपीज असतील, जसं कुरमुऱ्याचा चिवडा आहे, दाण्याचा लाडू आहे, गुळदाणी आहे, ह्या गोष्टी जर आपण बरोबर ठेवल्या तर अतिशय पौष्टिक सुद्धा असतात, कमी कॅलरीजच्या सुद्धा असतात, भुकेसाठी अतिशय चांगला, गोड असतात आणि आपले कॅलरीज कमी झाल्यामुळे लठ्ठपणा सुद्धा आटोक्यात येतो. सर, आपण जेव्हा म्हणतो की मधुमेहासाठी ही अतिशय उपयुक्त सर्जरी आहे, पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी ह्याच्यासाठीही अतिशय उपयुक्त सर्जरी आहे, अनेकांना हर्नियाचा त्रास असतो, म्हणजे पोट मोठं असल्यामुळे हर्निया असतो, तर ह्याच्यामध्ये काही नवीन ह्या उपचाराचा उपयोग होऊ शकतो का? हो, ॲक्च्युअली खूप बहुतेक वेळा स्त्रियांमध्ये सिझेरियन किंवा एकानंतर हा हर्निया तयार होतो. तुम्ही जर बघाल तर हर्निया म्हटलं तर वाढलेल्या पोटामध्ये एक फुगा दिसतो. लठ्ठ व्यक्तींमध्ये हर्नियाचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांचं पोट हळूहळू वाढत असल्यामुळे हर्निया फाटत जातो. जर वजन कमी न करता जर हर्नियाचा उपचार केला तर काही दिवसांनी फाटून तो परत हर्निया होऊ शकतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये वजन करण्याचा उपचार आणि पोट कमी करण्याचा उपचार जर एकत्र केलं तर पोटावरचा, हर्नियावरचा ताण कमी होऊन तो जातो. मी एका उदाहरणाद्वारे तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही पाहिल्याबरोबरच लक्षात येईल की कपड्यामधून सुद्धा तुम्हाला दिसतं की पोट वाढलंय, हर्नियाचा फुगा दिसतोय. आता उपाय असा पाहिजे की पोट पण आत गेलं पाहिजे, पोट पण फ्लॅट दिसलं पाहिजे, हर्निया पण बरा झाला पाहिजे, वजन पण कमी व्हायला पाहिजे आणि त्या व्यक्तीला दिसायला पण छान वाटलं पाहिजे. दुर्बिणीतनं हे सर्व उपाय एकत्र होऊ शकतात आणि व्यक्ती पूर्ण नॉर्मल होऊ शकते. जर पोट कमी झालं तरच हर्निया परत होणं हे टाळता येतं आणि हे सर्व उपाय बिन टाकायचे आणि दुर्बिणीतून होऊ शकतात. सर, मग अनेक स्त्रियांना प्रसूतीनंतर पोट वाढलेलं असतं आणि त्याच्यामुळे सुद्धा हर्नियाचे प्रॉब्लेम सुरू होतात, मग ह्यांच्यासाठी पण हा उपाय आपण करू शकतो का? हो, ॲक्च्युअली प्रसूतीनंतर भारतामध्ये स्त्रियांचं वजन वाढतच जातं. वर्षानुवर्ष स्त्रीला जेवण कमी मिळत असल्यामुळे जास्तीत जास्त हाय कॅलरी जेवण देण्याचं कल्चर होतं आणि ते अजून चालू आहे. तर प्रेग्नन्सीमध्ये किंवा नंतर बाळाला दूध पाजताना सुद्धा पौष्टिक बरोबर जास्त कॅलरी जेवण पण दिलं जातं. त्याचबरोबर प्रेग्नन्सीमध्ये पोट सैल होतं, ते खूप वेळेला खूप स्त्रियांचं कॉन्ट्रॅक्ट होत नाही आणि मग ते फाटून स्नायू सैल होऊन खूप वेळा हर्निया होतो. अशा व्यक्तीला काय पाहिजे असं, डॉक्टर माझं पोट पण आत गेलं पाहिजे, माझं वजन पण कमी व्हायला पाहिजे आणि सर्व उपाय एकत्र होऊन मला 2 दिवसात परत माझ्या बाळाची काळजी पण घेता आलं पाहिजे, बाळाला उचलता पण आलं पाहिजे. मी तुम्हाला एक उदाहरण दाखवणार आहे की या व्यक्तीला प्रेग्नन्सीमध्ये पोट पण वाढलं होतं, प्रेग्नन्सीत डायबिटीज, ब्लड प्रेशरचे आजार पण सुरू झाले आणि ते वाढत राहिलं. हे सर्व उपाय दुर्बिणीतनं केल्यानंतरचा रिझल्ट तुम्हाला बघू शकताय. असं वाटतंय की अजून या व्यक्तीची प्रेग्नन्सी झालेलीच नाहीये,
डिलिव्हरी झालीच नाहीये इतका बदल तुम्ही या दुर्बिणीतल्या उपचारांनी स्वतःवर करून परत स्वतः तरुण आणि निरोगी होऊ शकता. सर, आणि या उपचारांचा जवळजवळ तुम्हाला 14 वर्षांचा अनुभव आहे, पण हे जे आपण सर्जरी करतो ही कायमस्वरूपी टिकून राहू शकते का? हा ऍक्च्युली सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि सगळ्यांच्या मनात हीच शंका असते. असं विचार करा की मी एक 125 किलोच्या व्यक्तीची शस्त्रक्रिया केली आणि वजन 60 किलो झालं, 1-1.5 वर्षात व्यक्ती नॉर्मल झाली. आयुष्यभर 60 किलोचे राहणार आहे का? असं खूप जणांना वाटतं की नाही. जर तुम्ही कुठलीही नॉर्मल व्यक्ती बघितलीत, 20 वर्षांपूर्वी वजन किती होतं विचारलं तर 20 वर्षात 5-10 किलो वाढलेलंच असतं. तसंच या 60 किलोचं एक 5-10 वर्षानंतर 65-70 किलो होऊ शकतं, एक 15 वर्षांनंतर 80 किलोपर्यंत वजन जाऊ शकतं. पण जर तुम्ही 125 असताना जर उपायच केला नाही तर 150-170 किलोपर्यंत ती व्यक्ती होऊ शकते. तरी सुद्धा असे सुद्धा काही रुग्ण आहेत की ज्यांनी एकदा आपल्याला जीवनदान मिळालं, नवीन आयुष्य मिळालं, 60 किलो झालं म्हटल्यावरती त्यांनी खूप काळजी घेऊन 2-4 किलो वाढले तरी लगेच आमच्याकडे घेऊन उपाय करून वजन मेंटेन केलंय. मी एक उदाहरण दाखवणार आहे. 12 वर्षापूर्वी या बाईंचं मी डायबिटीससाठी उपचार केलेले होते आणि तुम्ही 12 वर्षानंतर बघा, खरं तर 12 वर्षानंतर वय वाढलंय असं वाटेल, पण 12 वर्षानंतर तुम्हाला असं दिसेल उत्साह, कपडे, राहणी, कॉन्फिडन्स बघितलं तर 12 वर्षांनी वय कमी झालं असं वाटतंय आणि यांनी 12 वर्ष हे मेंटेन केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हे आयुष्यभर सुद्धा मेंटेन करू शकता, कारण तुमची पचनक्रिया, तुमचा मेटाबॉलिझम या उपायांनी नॉर्मल झालेला असतो. तुमचं एक्सेस क्रेविंग पण गेलेलं असतं. वजन कमी झाल्यामुळे तुमची हालचाल सुद्धा नॉर्मल असते. हे सर्व झाल्यानंतर तुम्ही जर नॉर्मल आयुष्य एन्जॉय करत सर्व नॉर्मल करून ऍक्टिव्ह राहिलात तर तुम्ही हे आयुष्यभर सुद्धा मेंटेन करू शकता. आणि असे उपाय खूप वर्षांपूर्वी नव्हते, गेल्या 15 वर्षात हे भारतात आलेले आहेत आणि मला असं वाटतं की सर्वांनी याचा फायदा घ्यावा आणि आपलं आणि आपल्या पुढच्या पिढीचं आयुष्य सुद्धा निरोगी करून आनंद मिळवावा. निश्चितच अतिशय प्रेरणादायी असं त्यांचा सल्ला आहे हा. सर, आपल्याला महाराष्ट्राबाहेरून प्रश्न आलेला आहे. कर्नाटकवरून प्रश्न विचारतायत लक्ष्मण पाटील. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. माझी मुलगी एक जर 40 वय आहे तिचं आणि वजन आहे 83 आणि अम्बिलिक हर्निया आहे आणि उंची 5 फूट 1 इंच आहे. ठीक आहे, बरोबर प्रश्न विचारलाय. उंची 5 फूट आहे म्हणजे सर्वसाधारणपणे अशा व्यक्तीचं वजन 50 किलोहून ±5 असं समजलं जाईल. आता जर 81 म्हणजे जवळजवळ 31 किलोनी वजन जास्त आहे, म्हणजे पोट वाढत गेलंय, पोट ताणत गेलंय आणि त्याच्यामुळे बेंबी दुभंगून तिथे हर्निया झालाय. अशाच व्यक्तीचं दुर्बिणीतून त्याच बेंबीमधून दुर्बीण टाकून आपण हर्नियाचाही उपचार करू शकतो आणि त्याच बेंबीमधून वजनाचाही उपचार करू शकतो, जेणेकरून 30 किलो वजन कमी होईल, पोट फ्लॅट होईल आणि हर्नियाचाही उपचार होईल. हे सर्व उपचार एकत्र होऊ शकतील. ऍक्च्युअली मी जे सांगत होतो उदाहरण ते परफेक्ट उदाहरण आहे. अशाच व्यक्तीला आपण असं विचार करतो की 80 किलो म्हणजे जास्त नाही आहे, पण उंची कमी असेल, फॅटचं प्रमाण जर शरीरात 30 किलोनी एक्स्ट्रा असेल तर त्याला आपण जास्तच म्हणलं पाहिजे. हे दोन्ही उपाय नशिबाने आज एकाच वेळेला दुर्बिणीतून होऊन 2 दिवसात माणूस बरा होऊ शकतो आणि हा आधुनिक उपायाचा लोकांनी फायदा घ्यावा. निश्चितच. आणि जो आता आपल्याला प्रश्न आलेला कर्नाटकवरून, ते वडिलांची एक चिंता दिसली आपल्याला. अनेक वेळा सर काय होतं की व्यक्ती अतिशय लठ्ठ असे पण त्याच्याबरोबर त्याचं कुटुंबही अतिशय उदासीन्याकडे जात असतं. तर मग अशा ह्या बेरियाट्रिक सर्जरीचा का किंवा या सर्जरीचा त्यांच्यासाठी काही फायदा होऊ शकतो का? मी नेहमी असं बघतो की खूप वेळेला उपचार केल्यानंतर काही वडील किंवा आई मला येऊन सांगतात, डॉक्टर हा उपचार केल्यानंतर माझं माझ्या मुलाचं किंवा मुलीचं रिलेशन खूप सुधारलं. मी म्हटलं असं काय झालं? नाही, कधी जेवायला बसली की आम्ही ताटाकडे बघायचो की कमी खा, उठली नाही, आम्हाला असं वाटतं की आळशी आहे. त्याचबरोबर एखादी व्यक्तीचं वजन जास्त असेल आणि जर भुकेचे हॉर्मोन बिघडले असतील तर स्वतःसाठी ते वेगवेगळे पदार्थ तयार करणार, तेच जेवण घरातल्या सर्व लोकांना दिलं जातं आणि त्याच्यामुळे घरातल्या सर्व लोकांचं वजन वाढू शकतं. हे ऍक्च्युली घराला लागणारा संसर्गजन्य नसला तरी संसर्ग असलेला आजार आहे. त्याचबरोबर एखाद्या पतीचंही वजन जास्त आहे, पत्नीचंही वजन जास्त आहे तर त्यांचा एकमेकांचा संबंध सुद्धा बिघडू शकतो. आणि मी तुम्हाला एक उदाहरण देणार आहे ज्याच्यामध्ये पती पत्नीचा उपचार आम्ही एकत्र केलाय. अशा घरातल्या खूप जणांचे उपचार आम्ही एकत्र केलेत.
आई मुलगी, पती पत्नी, तर त्याच्यामुळे तुम्ही जर बघाल तर असं वाटतंय की त्यांनी नुकतंच लग्न केलं आणि आधीच्या चित्रामध्ये असं वाटतंय की त्यांनी त्याचं वय वाढत चाललंय. पण या उपायांमुळे ते जसे तरुण होतात, शरीरातलं फॅटचं प्रमाण जातं, तसं त्यांची सेक्शुअल ऍक्टिव्हिटी जी खराब झालेली असते तीही परत वाढते, एकमेकांची आवड परत सुधारते. म्हणजे एकमेकांमधलं रिलेशन, आपल्या घरातलं कल्चर, या सर्व गोष्टींचा लठ्ठपणाचा परिणाम होत असतो. आणि असे सुद्धा उपाय करून तुम्ही पूर्ण घराचा लठ्ठपणा कमी करू शकता, पूर्ण घराचा आनंद वाढवू शकता. कुठल्याही दोन व्यक्तींमधले संबंध बिघडण्याचं कारण सुद्धा लठ्ठपणा असतो, हे आजच्या काळात समजलं पाहिजे. कारण सोशल लाईफ, एकमेकांना काय वाटतंय याचा आजच्या काळात पूर्वीच्या काळापेक्षा जास्त परिणाम असतो. लोकांना आपण सर्वांना आवडावं, आपल्याशी सगळ्यांनी कॉम्प्लिमेंट द्यावे, स्वतःबद्दल खूप छान वाटावं, अशी आता प्रत्येकाला इच्छा असते. छान कपडे, छान शॉपिंग करावं, खूप सेल्फी काढावे असं वाटतं. आणि सर्व प्रयत्न करून यश आलं नाही तर डिप्रेशन येतं. तेव्हा अशा लोकांसाठी हे ऍक्च्युली वरदान आहे. घाबरण्याचं कारण नसतं, कारण न दुखता दुर्बिणीतून हे उपचार होतात. पूर्वी जे खूप मोठं ऑपरेशनच्या नावाखाली दुखणं किंवा कट होता, तो गेल्यामुळे या आधुनिक उपचारांचा ऍक्सेप्टन्स आजच्या काळात खूप वाढलेला आहे. हो, म्हणजे फक्त एक व्यक्तीच लठ्ठपणा कमी करत नाही, तर त्याच्या बरोबरीने त्याचं जे कुटुंब आहे ते सुद्धा अतिशय जागरूक होतं आणि अतिशय सुदृढ व्हायला त्यांना सुद्धा प्रेरणा मिळत असते. सर, जेव्हा आपण असं म्हणतो की ही शस्त्रक्रिया केलेली आहे त्याच्यानंतर आयुष्यभर आपण हे मेंटेन करू शकतो, पण त्यांच्या आयुष्यामध्ये काही मर्यादा येऊ शकतात का? तसं म्हणलं तर एक नॉर्मल असलेली व्यक्ती हळूहळू वजन वाढत वाढत अतिलठ्ठ होऊन जाते. ह्या 10 ते 15 वर्षाच्या जर्नीमध्ये त्यांच्या शरीरामध्ये खूप लिमिटेशन्स येतात. चालता येत नाही, उठता येत नाही, स्वतःचे शूज स्वतः घालता येत नाही, स्वतःचे सॉक्स घालता येत नाही, खाली वागता येत नाही, पोटमध्ये येतं, स्वतःवरचा कॉन्फिडन्स कमी होतो, आपले पत्नीबरोबरचे पतीबरोबरचे रिलेशन खराब व्हायला लागतं. पण जसा लठ्ठपणा जायला लागतो ते तसं पूर्ण सर्व गोष्टी पूर्ववत होतात. मी एका उदाहरणाद्वारे दाखवणार आहे की असंच एका व्यक्तीचं आयुष्य 10-15 वर्षात खराब होत चाललं होतं. जेवणावरचा कंट्रोल नव्हता, सर्व लोक त्यांनाच दोष द्यायचे, बीपी पण वाढत चाललं होतं. पण नंतर जर बघाल तर त्यांनी स्वतःचा बिझनेस सुरू केला, एक मोठे एक्झिक्युटिव्ह झाले आणि ते एक फेमस स्विमर सुद्धा झाले. म्हणजे तुम्ही जर जसे नॉर्मल होत जाता तसं तुमचं मन तरुण होतं, अवयव तरुण होतात, शरीर निरोगी होतं आणि तुमच्या आयुष्यातली सर्व लिमिटेशन जाऊन तुम्ही ऍक्च्युली खूपसे रुग्ण असे आहेत की जे म्हणतात, डॉक्टर, ज्या दिवशी दुर्बिणीतून उपचार झाला तो मी माझा दुसरा जन्मदिवस समजतो आणि बर्थडे म्हणून आयुष्य सुरू करतो. तसं त्यांच्या आयुष्यातले सर्व लिमिटेशन पूर्ण निघून जाऊ शकतात. निश्चितच. कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची आणि विश्रांतीनंतर याच विषयावर आपण अधिक चर्चा करणार आहोत. आत्ता घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर सर्वांचा पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. कार्यक्रमामध्ये आपण इतर माहिती घेण्यापूर्वी पुढचे आमचे हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते पाहून घेऊया. सह्याद्री वाहिनी हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण शुक्रवार दिनांक 14 जुलै 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे पाठीच्या मणक्याचे आजार आणि आयुर्वेद. सहभाग डॉक्टर सत्यन गुजर. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण शनिवार दिनांक 15 जुलै 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे वंध्यत्व आणि उपचार पद्धती. सहभाग डॉक्टर नरहरी मळगावकर. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण रविवार दिनांक 16 जुलै 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे आमवात आणि संयुक्त उपचार. सहभाग डॉक्टर अनिल पाटील. या तिन्ही कार्यक्रमांमध्ये ईमेलद्वारे प्रश्न विचारून आपण कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आमचं संकेतस्थळ आहे hellodrdkmumbai@gmail.com. मात्र कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जर प्रश्न आले तरच आम्ही त्यांचा समावेश कार्यक्रमादरम्यान करतो. अन्यथा तुमचे अनेक प्रश्न आम्हाला ईमेलद्वारे येत असतात, त्यांना आम्ही निश्चितच उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. सर, अतिशय छान अशी आपली ही माहिती आणि रंगत चाललाय हा कार्यक्रम. किती वेगवेगळ्या आजारांवर अतिशय लठ्ठपणाची ही सर्जरी उपाय करू शकते. आता आम्हाला कळलं मधुमेह आहे किंवा इतरही जे नी रिप्लेसमेंट सर्जरीज आपण टाळू शकतो. पण एक फार आता महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे ह्या सर्जरीचा जो खर्च असेल तो सुद्धा थोडासा जास्त असेल, तर मग ह्याच्यासाठी आपण काही उपाय करू शकतो का? या सर्व दुर्बिणीतल्या उपचारांसाठी जे साहित्य लागतं ते ऍक्च्युली अमेरिकेहूनच येतं आणि ते एकदा वापरून फेकून देण्याचं म्हणजे डिस्पोजेबल असतं. जितकं भारी आपण वापरू तितका त्याचा रिझल्ट चांगला असतो.
म्हणून या शस्त्रक्रियांना खर्च थोडासा जास्त असतो. कमीत कमी 2-2.5 लाखाच्या पुढे खर्च येतो. पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर उपाय हा डायबिटीससाठी जर असेल तर इन्शुरन्स कंपन्या आज त्याला पूर्ण रिएम्बर्समेंट देतात. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लोकांना गव्हर्नमेंटनी ही सोय दिलेली आहे. त्याचबरोबर तरी सुद्धा जर काही अडचण असेल तर आज बँकांच्या तर्फे EMI किंवा हप्त्यांमध्ये 4-4, 5-5 वर्षात हे भरण्याची सुद्धा सोय आमच्या हॉस्पिटलमध्ये आहे. हॉस्पिटलने सेपरेट टाईप केलेलं आहे. फक्त 30% अमाऊंट भरायची. खूप रुग्ण असा विचार सांगतात, डॉक्टर 4-5 हजार रुपये तर माझ्या दर महिन्याला औषधाला जातात, मग मेडिकल स्टोरला जायच्याऐवजी बँकेला देतो, शस्त्रक्रिया माझी मोफतच होईल. काही जण असं म्हणतात की मला चालता येत नाही, सारखी गाडी लागते, सारखी रिक्षा लागते, जेवणाचाही खर्च असतो कारण माझं जेवण आवरत नाही, तो सुद्धा खर्च एकदम कमी होऊन जातो. त्याचबरोबर जर तुम्ही हर्निया, पित्ताशयाचे आजार, ओव्हेरियन सिस्ट अशा कुठल्याही आजाराच्या ट्रीटमेंट बरोबर ही जर केलीत तर तुमच्या ह्या दुसऱ्या आजाराचा खर्च हा इन्शुरन्समधून मिळतो. तेव्हा मनात असं धरू नये की आपण एका वेळी एवढा खर्च करतोय. असं लक्षात यावं की दररोज आपण न कळत याच्याहून जास्त खर्च त्याच्यावर करत असतो. एका उपायाचा खर्च हा तुमच्या 1.5 ते 2 वर्ष स्वतःवर होणारा खर्च आहे. खूपशा रुग्णांना असं वाटतं की 1.5-2 वर्षामध्ये मी एक सेव्हिंग स्कीम सुरू केली कारण माझे सर्व खर्च वाचले. हा विचार करण्याची पद्धत आहे आणि आजच्या आधुनिक काळामध्ये सर्व आधुनिक उपचारांचा प्रत्येकाने फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त चांगली आणि जास्त स्टँडर्डाइज ट्रीटमेंट असेल ती घेतली तर त्याचा रिझल्ट आयुष्यभर टिकतो. निश्चितच. आणि लठ्ठपणाची जी आपण उपचार करतोय किंवा सर्जरी करतोय त्याच्याने आपल्याला भरघोस आपल्याला फायदेच होणार आहेत. त्यामुळे ह्या खर्चाचा जो फायदा तुम्ही आता सांगितला की इतर खर्च कमी होणार आहेत आणि तारुण्य पुन्हा परत मिळणार आहेत, हे अतिशय महत्वाचा असा आपल्याला फायदा नक्कीच होणार आहे. आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. अनिल गायकवाड प्रश्न विचारतायत नांदेड बनून. नमस्कार. बोला. हॅलो. हा, मला हृदयाचा त्रास आहे आणि प्रिमोडिल आपलं एमदूर 60, न्यूरल 5 mg अशा टॅबलेट चालू आहेत. लॅसिक 40 mg चालू आहे आणि माझं वजन 84 किलो आहे वजन. ठीक आहे, मी उत्तर देतो. आणि मॅडम मला ते कमलनयन बजाजच्या डॉक्टरने सांगितलं होतं की बाबा तुमचं वजन कमी करा तेव्हा तुमची बायपास ऑपरेशन होईल. पण माझं वजन काय कमी होईना झालंय मॅडम. बरं, ठीक आहे. हे अत्यंत योग्य प्रश्न आहे. तुम्ही असं विचार करा की हृदय ऑलरेडी कमकुवत आहे आणि त्याला तुम्ही अजून 30-40 किलोचं एक्स्ट्रा काम करायला सांगताय तर हृदय दमणारच आहे, तुमच्या गोळ्या वाढणारच आहेत. तर अशा रुग्णांना सुद्धा उपचार करता येतो. एंजिओप्लास्टी झाल्यानंतर, बायपासची शस्त्रक्रिया झाल्यानंतरही एंजिओप्लास्टीचं आयुष्य वाढवण्यासाठी, बायपासचं आयुष्य वाढवण्यासाठी तुमचं वजन कमी होणं आवश्यक आहे. कारण वजन कमी झालं की ब्लड प्रेशर नॉर्मल होतं, कोलेस्टेरॉल नॉर्मल होतं, ब्लड शुगर नॉर्मल होतं आणि कुठलाही हृदय तज्ज्ञ तुम्हाला ह्या 3 गोष्टी नॉर्मल करा असं म्हणतो. आपोआप वजन कमी झाल्यामुळे ऍक्टिव्हिटी वाढते, खाण्यावरचा कंट्रोल वाढतो आणि तुमच्या हृदयाचं आयुष्य वाढतं. तेव्हा हा उपाय अशा रुग्णांना सुद्धा होऊ शकतो. मग सर नेमका कोणत्या रुग्णाने हा उपचार करावा याविषयी काय मार्गदर्शन कराल? प्रत्येकाला हा प्रश्न असतो. मी असं म्हणेल की काट्यावरचं वजन बघू नये. भारतीयांमध्ये फॅटचं प्रमाण जास्त असतं. कमी वजन असताना सुद्धा शरीरातलं फॅटचं प्रमाण जास्त असतं. असं विचार करा की तुम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत तरी वजन कमी होत नाहीये किंवा वजन वाढतंय. त्या वाढलेल्या वजनामुळे तुम्हाला वेगवेगळे आजार होत आहेत, डिप्रेशन येत आहे आणि तुम्हाला असं जाणवतंय की दिवसेंदिवस आपलं आयुष्य खराब होत चाललंय. डायबिटीस होत चाललाय, ब्लड प्रेशर होत चाललंय, गुडघे कायम काही ना काहीतरी कुरकुरी येत चालली आहे. इव्हन मी तर असं म्हणतो की घोरण्याचा आजार, ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं तर विसरभोळेपणा, चिडचिड, लक्षात न राहणे, डिसिजन घेता न येणे हे सुद्धा आजार वजनाबरोबर येतात. असे जर सर्व आजार व्हायला लागले आणि स्टँडर्ड उपायांनी यश आलं नाही तर अशा रुग्णाला हे एक वरदान आहे. यात बरेच प्रकारचे उपाय मी एका स्लाइडद्वारे दाखवणार आहे. तुमच्या लक्षात येईलच की वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण तुम्हाला दिसतील. ज्यांना तुम्हाला दिसतंय सुरुवातीला फक्त पोट वाढलंय, दुसरे कुठले आजार नाही, तर त्यांना बलूनचा उपाय म्हणजे बिनशस्त्राचा उपाय आहे. दुसऱ्या स्त्रीला तुम्हाला उजवीकडे दिसतंय की डायबिटीस झालाय, पोट वाढत चाललंय, हर्निया झालाय तर स्लीप गॅस्ट्रेक्टॉमी केली आहे.
त्याच्यानंतर खूप वर्षाचा डायबिटीस आहे म्हणून गॅस्ट्रिक बायपास केलाय आणि अजून एक माल ॲब्सॉर्प्टिव्ह प्रोसिजर आहे की अतिशय लठ्ठ आहे आणि त्याच्यामध्ये कोलेस्टेरॉल ट्रायग्लिसराईड वाढलेत, हृदयाचे विकार होत आहेत. वेगवेगळ्या रुग्णाच्या आजारांप्रमाणे आपण वेगवेगळे उपाय जसं नेहमी करतो, सोनोग्राफी करतो, रिपोर्ट बघतो, तसं बघून केलं जातं. सर्वांचा रिझल्ट मात्र एकच असतो, तुम्ही निरोगी होता, खाण्याच्या इच्छेवरती, एक्सेस क्रेव्हिंगवरती कंट्रोल येतो, खाऊन पिऊन तुम्ही निरोगी होऊ शकता. हो सर, मग हे तुम्ही दाखवले की शस्त्रक्रियेचे उपाय, शस्त्रक्रियेशिवाय इतर काही नवीन उपचार आहेत का? सध्याच्या काळामध्ये काही नवीन औषधं आलेली आहेत, फक्त 2च औषधे आहेत. ती सुद्धा फक्त अमेरिकेमध्ये अप्रूव्ड आहेत, अजून भारतात आलेली नाही आहेत. पण तरी सुद्धा त्या उपायांचा एक 10% पर्यंत उपयोग होतो. पण तरी सुद्धा जर तुम्हाला शस्त्रक्रिया नको असेल किंवा गरज नसेल पण बाकीच्या उपायांनी यश होत नसेल तर आम्ही बलून थेरपी म्हणजे थोडक्यात म्हणजे जठरामध्ये फुगा टाकणे ही शस्त्रक्रिया नाही. तुम्हाला उदाहरणाद्वारे दाखवेल की पेशंट येतो, त्याला झोपेचं औषध देऊन त्याला फुगा खायला देतात, त्याच्या पोटात फुगा जातो, भूक कमी होते, आपोआप वजन कमी होऊन ते मेंटेन होतं. तेव्हा हा एक बिन शस्त्रक्रियेचा 1 दिवसात बरा होणारा अजून एक आधुनिक उपाय आहे. अच्छा, म्हणजे बिन शस्त्रक्रिया सुद्धा उपाय आहे, पण शक्यतोवर डॉक्टरच्या सल्ल्याने घेणंच अतिशय महत्त्वाचं आहे. आजचा आपला आरोग्य सल्ला काय आहे ते बघूया. तोही लठ्ठपणावर आहार कसा असावा याविषयीचाच आहे. काय आहे तो बघूया. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहारात हे बदल करावेत. आहाराच्या वेळा नियमित ठेवाव्यात व रात्री झोपेपूर्वी किमान 2 तास आधी जेवावे. म्हशीच्या दुधाऐवजी गाईचं दूध वापरावं. साखर, मावा, मैद्याचे पदार्थ, ब्रेड, मिठाई टाळावे. 2 जेवणाच्या मधील भुकेच्या वेळी फळं खावीत. या कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण होणार आहे सोमवार दिनांक 24 जुलै 2017 सकाळी 9 वाजता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारे सुद्धा संपर्क साधू शकता. आमचा ईमेल आहे hello.drdkmumbai@gmail.com. www.facebook.com/ddsahyadri.in वर तुम्ही तुमच्या कॉमेंट्स पाठवू शकता. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri वर हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे, तरीही थोडक्यात काही प्रश्नांचं उत्तर आपल्याला सरांकडून हवंय. सर, आम्हाला सांगा की अविवाहित तरुण स्त्रियांनी किंवा मुलींनी ही सर्जरी करता येते का अतिलठ्ठपणासाठी? हो, अतिलठ्ठपणा असेल तर करायलाच पाहिजे. आणि मग ह्या मुलींचा पुढे विवाह झाल्यानंतर मूल होण्यामध्ये काही प्रॉब्लेम होऊ शकतो का? मूल होण्यामध्ये प्रॉब्लेम होत नाही, उलट फायदाच होतो मूल व्हायला. सांधेदुखी, कंबरदुखी जी अतिलठ्ठपणामुळे आली आहे त्यांच्यासाठी या सर्जरीनंतर फायदा होतो का? फायदा होतो, ते पूर्ण बरं होऊ शकतं. अनियंत्रित मधुमेही रुग्णांसाठी शस्त्रक्रिया वरदान ठरते का? खरोखरीच वरदान आहे. उच्च रक्तदाब, हृदयविकाराच्या, स्लीप ॲपनियाच्या रुग्णांसाठी शस्त्रक्रिया चांगली का? हे आजार अत्यंत धोक्याचे आहेत, त्यांच्यासाठी ही शस्त्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे. निश्चित. सर, आमच्या दर्शकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? लठ्ठपणा हा कायम टाळता येतो. एकदा आजार झाला तर मात्र तुम्हाला उपाय करायला लागतात. तेव्हा लठ्ठपणावरचे उपाय हे अतिलठ्ठपणा व्हायच्या आतच करावेत. तुमचं जीवन हे जितकं निरोगी करण्यासाठी तुम्हाला जितकं कमी कॅलरी जेवण खाता येईल, जितकं ॲक्टिव्ह राहता येईल तितकं करून प्रयत्न करावे. पण जर आजार झाले तर आधुनिक उपायांचा फायदा घेऊन तुम्ही त्या रोगांमधून मुक्त होण्याचा प्रयत्न करावा. निश्चितच. अंधाराकडून प्रकाशाकडे मार्ग दाखवणारा गुरु असतो. आज गुरुपौर्णिमेनिमित्त त्रिवार वंदन अशा गुरुला. आजाराच्या नैराश्यातून, अंधारातून प्रकाशाकडे वाट दाखवणारा डॉक्टर सुद्धा आपला गुरुच असतो असं आपण मानायला हवं. आणि असा डॉक्टर सुद्धा आपल्याला जेव्हा सर्जरी करून अतिशय लठ्ठपणावर सोडून एक अतिशय निरोगी आयुष्य जगण्याची प्रेरणा देतो, तेव्हा त्यांच्यासाठी सुद्धा आपण त्रिवार अभिनंदन केलं पाहिजे. डॉक्टर शशांक शहा, आज आमच्या दर्शकांना तुम्ही अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि एक उत्साहाचं वातावरण आज आमच्या दर्शकांमध्ये आलेलं आहे. कारण अतिशय लठ्ठपणावर सुद्धा एक शस्त्रक्रिया आहे जी अतिशय उपयुक्त आहे, याविषयी त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि त्यासाठी दूरदर्शन हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार.